नवी मुंबई सानपाडा येथे शिवबा मित्र मंडळ व सानपाडा युवा सामाजिक संस्था आणि माजी नगरसेवक सोमनाथ वासकर व माजी नगरसेविका कोमल वासकर यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती निमित्त ढोल ताशाच्या आवाजात वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते। सानपाडा विभागात भव्य दिव्य शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला। शिवजयंती निमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। दुपारी श्री सत्यनारायण महापूजा तसेच सायंकाळी असंख्य शिवप्रेमी नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। हजारो नागरिकांनी हा महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर व माजी नगरसेविका शहर संघटक कोमल वासकर यांनी शिव जन्मोत्सव सोहळ्यात सानपाडा विभागातील शिवभक्त मायमाऊली तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ युवा रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली। त्या सर्वांचे मनापासून आभार व कार्यक्रम यशस्वी करण्यामागे ज्यांचे योगदान लाभले त्या सर्वांचे देखील आभार त्यांनी यावेळी मानले। शिवाजी महाराज के जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा आज खरं तर जन्मोत्सव। मोगलांच्या काळात खऱ्या अर्थाने ज्यावेळी हिंदूंचं रक्षण करता आणि आपल्या माय माऊलींच्या रक्षण करता खऱ्या अर्थाने आपले राजे दैवत या ठिकाणी आहेत, त्यानुसार आपण तिथेप्रमाणे या ठिकाणी जन्मोत्सव साजरा केला जातो। खरं तर या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर एक स्वप्न तसा राजा आपल्याला होऊन गेला, ज्याने मोगलांच्या काळात पण आपलं रक्षण केलं। आणि एक छोटंसं उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो का ज्या राजाकडे ज्यावेळी कर्जासाठी आपण एका सावकाराकडे मागणी केली त्यावेळी सावकाराकडे गहाण ठेवलेली एक गवताची काडी, ज्यावेळी आपण सावकाराचं कर्ज परतफेड करताना आपली गवताची काडी सुद्धा आपली परत घेतली, या असा राजा या आपल्या मातृभूमीला आपला खऱ्या अर्थानं हा आपला आनंदोत्सव आहे। आणि या आनंदोत्सवात या तमाम माय भावडी सहभागी झाल्यात। आमचे श्री दत्त मित्र मंडळ असेल, या सानपाडा रहिवासी असेल, सानपाडा ग्रामस्थ असेल,
सर्व मोठ्या संख्येने सहभागी झाला आणि खऱ्या अर्थाने हा आनंदोत्सव आज साजरा केला। आजचा जन्मोत्सव हा खऱ्या अर्थाने गाजवला तो आमच्या मायमाऊलींनी। आज आपण बघत असाल या मिरवणुकीमध्ये सर्वाधिक खऱ्या अर्थाने गणसंख्या आपली बघितली तर महिलांची होती। आज माऊली आमच्या एकदम आनंदी होत्या। चतुर्थीचा सण होता तरी कुठेही उपास आपल्या न अंगलट येता आपण या ठिकाणी ते सहभागी झाला। आज या मिरवणुकीमध्ये आपण बघितलं सर्व प्रकारचे वाद्यवृंद जे महाराष्ट्रातल्या मातीतले आहेत त्यांना इकडे आम्ही पाचारण केलं होतं आणि त्यांनी यासाठी सहभाग घेऊन आपली कलेचं प्रदर्शन केलं। या ठिकाणी आपण बघता मोठ्या संख्येने भाविक अन्नदानाचा लाभ घेत आहेत। आपण म्हणजे एक आपला राजा आपला दैवत हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली तो राजा नसून खऱ्या अर्थाने त्याला दैवी रूप आपण दिलेलं आहे म्हणून तर आपण त्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत या ठिकाणी म्हणतो। खरंच त्या दैवताची पूजा आचरण आपण या ठिकाणी मनोभावे केली। सकाळी पूजन केलं आणि काल आपण तो रक्तदान शिबिर घेतलं, आरोग्य शिबिर घेतलं। त्या शिबिरामध्ये सर्वजण सहभागी झालात। खऱ्या अर्थाने आमचा 2 दिवस जो जोश होता तो आज या ठिकाणी आता खऱ्या अर्थाने सांगता समारंभ झाला। सर्वांनी हिलेरीने सहभाग घेतला। आमची सर्व तरुण शिवसैनिक तरुण शिवभक्त यामध्ये सहभागी झाले आणि आजचा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला। वाढ वडिलांपासून आदरणीय बाळासाहेब ठाकरेंपासून हा परिवार जो आहे शिवसैनिक आहे आणि कट्टर शिवसैनिक कशाला म्हणतात तर सोमनाथ वासकरजी आणि त्याबरोबर प्रमोदताई वासकर हे शिवसैनिक ज्या पद्धतीने काम करतायत। आज तिथीप्रमाणे या ठिकाणी शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि हा साजरी होत असताना एक महोत्सव सारखा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी जे पाहिजे रॅली वगैरे पाहिजे त्यांची मिरवणूक पाहिली छत्रपती शिवाजी महाराजांची अफाट त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आणि आतापर्यंतचा इतिहास आहे ज्या कार्यक्रमामध्ये महिला भगिनी असतात तो कार्यक्रम हा चांगला त्या ठिकाणी असतो। आणि सोमनाथजी मास्टर म्हटलं की सांगपाडा नवी मुंबईमध्ये आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाची शाळा आहे आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणारा कसलीही अपेक्षा न करता फक्त आणि फक्त एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून या ठिकाणी काम करतायत। मी आई जगदंबे मातेला प्रार्थना करेन की आपल्या सोमनाथ वासकरजींना अशाच पद्धतीने उत्तर त्या ठिकाणी मोठे पद मिळून भविष्यामध्ये ते पुढे जाण्यासाठी त्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ आणि माझ्या या नवी मुंबईच्या तमाम जनतेला आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज शिवजयंती उत्सव साजरा शिवजयंती आम्ही नेहमी साजरा करतो आणि आज हा उत्सव साजरा करताना आपण इथे बघितलं आपले जे दुसरा सच्चा कार्यकर्ता म्हणजे पदाधिकाऱ्यापासून तर आपल्या शिवसेनेच्या महानगर प्रमुख आणि नगर सर्व जनतेला शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देईल आणि आज मी विचारलं की कशा प्रकारे संपूर्ण आपल्या नवी मुंबईमध्ये एकदम मोठा उत्साह शिवजयंतीचा उत्सव साजरा करत आहे। आता आम्ही आलो तेव्हा सोमनाथीची मिरवणूक बघितली मला वाटतं नवी मुंबईत सर्वात मोठी मिरवणूक असते आणि अशा प्रकारचं उत्तम नियोजन आणि आयोजन फक्त शिवसैनिक खरा शिवसैनिकच करू शकतो आणि त्याचं हे नोंदक आहे। एकेका रक्तदान शिबिर झालं त्यालाही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आता इथे 5,000 ते 10,000 लोकांनी गुजराती खरोखर त्यांचा कार्यकर्ता काय असावा आणि लोकांना कार्य कसं असावं यांच्या माध्यमातून आपण लोकांना करतो। त्यांना मी खूप सारे शुभेच्छा देतो त्यांच्या भविष्यासाठी खूप सारे शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तरोत्तराची प्रगती करावं आणि त्यांना संघटनेमध्ये मोठी मोठी पदं अशाच प्रकारे एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि पोलीस संघ सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। त्यांचा आशीर्वाद साहेबांचा आशीर्वाद मला या स्टेजवरती आणलेला की बाबा या टायमाला पण आणि यावर्षी पण त्यांनी मला या सपोर्ट केला की या स्टेजवर आणायला। बाकी काय नाही महाराष्ट्राचा खूप मोठा आशीर्वाद आहे त्यांचं तर किती आपण काही केलं तरी। प्रथमतः सन्माननीय माजी नगरसेवक सोमनाथ चिंतामण वासकर बेलापूर मतदारसंघाचे महानगर प्रमुख ते दरवर्षीप्रमाणे इथं तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतात
आणि पूर्ण भव्य दिव्य म्हणजे नवी मुंबईमध्ये पूर्ण भव्य दिवस शिवजयंती सोमनाथ वास्कर साहेब ठेवतात आणि याच्यामध्ये ना सगळ्या लेडीज जेंट्स ज्येष्ठ पुरुष हे सगळे ना आपापल्या घरचा कार्यक्रम आहे असं करून सगळे ना त्या सोहळ्यात उतरतात आणि कुठे कुठल्या कार्यक्रमाला गालबोट नाही करत असं दाखवतात की आम्ही बाबा याच्यातले एक सदस्य आहोत, आम्ही सगळं आमच्या घरातला कार्यक्रम आहे, अशा प्रकारे सगळं सण साजरा केला जातो. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.